पाऊस लवकर न आल्यास भीषण पाणी टंचाई. 24.74% जलसाठा शिल्लक. 3,500 गावं वाड्यांची तहान टँकरवर. धरणातून शेतीसाठी देण्यात येणारं पाणी बंद. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश. पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव. पुण्यात आजपासून पाणी कपात. शहरात अनेक ठिकाणी 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय. महाजनांशी झालेल्या चर्चेनंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. अधिवेशनाच्या आधी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन. मुंबई तसंच राज्यातील अनेक भागातील शाळा आजपासून होणार सुरू. मुंबई पालिका शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल राहणार उपस्थित. सोमवती अमावस्येला जेजुरी गडावरती गर्दी. पालखी सोहळ्याला दर्शनासाठी भाविकांकडून भंडाऱ्याची मुक्त उधळण. गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेलं भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं. दररोज नोंदणी केलेल्या 1,000 भाविकांना दर्शनाचा लाभ. इराणसोबत शस्त्रसंधीच्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये होणार शांती करारावर औपचारिक स्वाक्षरी. इस्रायलचा पुन्हा बैरूतवरती हल्ला. संतप्त इराणने ट्रम्प यांच्या दबावामुळे हल्ला थांबवला. तर नेत्यानाहून ही मूर्ख व्यक्ती म्हणत ट्रम्प यांचा संताप. आणि फ्रान्सच्या स्लोवाकियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत. स्लोवाकियाच्या पंतप्रधानांसोबत मोदींची द्विपक्षीय बैठक. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण त्याने सुरुवात करूया. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 3,028 प्रकल्पांमध्ये आज रोजी केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यामध्ये यंदा 5% घट आहे. आणि त्यातच जून महिना अर्ध्यावरती आला तरी सुद्धा वरुण राजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे 20 जिल्ह्यातील 3,500 गावं वाड्यांना अजून सुद्धा 1,003 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. पावसाने हजेरी न लावल्यास टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि मोठे 138 प्रकल्प असून त्यामध्ये केवळ 23.80% पाणी शिल्लक आहे. गतवर्षी पाण्याची स्थिती 28.78% इतकी होती. तर 264 मध्यम प्रकल्पात 30.52% जलसाठा असून गतवर्षी मध्य प्रकल्पांमध्ये या कालावधीत 39.61% पाणी होतं. लघु प्रकल्पांची संख्या 2,626 असून पाणी साठ्याची टक्केवारी आता 23.86% इतकी आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59% पाणी होतं. आणि एकूणच तापमानाचा पारा आता 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका कायम असल्यामुळे बहुतांश प्रकल्पांनी आता तळ गाठलेला आहे. तर कोणत्या विभागात नेमका किती जलसाठा शिल्लक आहे आपण एकदा समजून घेऊया. अमरावतीमध्ये 38.03% इतका जलसाठा शिल्लक आहे. इकडे नागपुरात 36.53% जलसाठा आहे. कोकणची जर आकडेवारी आपण बघितली तर 30.70% इतकं पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 27.83% इतकं जलसाठा शिल्लक आहे. नाशिकची परिस्थिती काहीशी गंभीर आहे. नाशिकमध्ये 25.20% इतकं पाणी शिल्लक आहे. त्यापेक्षाही कमी आकडेवारी ही पुण्याची आहे. पुण्यामध्ये 14.57% इतकंच पाणी शिल्लक आहे. दरम्यान अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे धरणातून शेतीसाठी देण्यात येणारं जे पाणी आहे ते बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत.
धरणातील पाणी पिण्यासाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवावं आणि बेकायदा पाणी उपशांवरती तातडीने कारवाई करावी असे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेत। सद्यस्थितीमध्ये राज्यातील धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा 357.5 TMC म्हणजेच 25% असून तो गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। विखेंनी असं नमूद केलंय। तर पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्यामुळे परिस्थिती सध्या गंभीर आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा असे निर्देश विखे पाटलांनी दिले। बऱ्याच धरणाचा पाणी साठा जो आज आपण चेक केला तर बऱ्याच ठिकाणी सिंचनाला पाणी आपण देऊ शकणार नाही, कारण तशी आता एप्रिलमध्ये साधारण पाणी आपलं संपत आहे। पण आता आपण तरी स्ट्रेच करून मे पर्यंत आणलंय गेल्या वर्षाच्या या एप्रिलच्या उपाययोजनामुळे। आता तर आपण आढावा घेत गेलो, पण आता पिण्याची मात्र अडचण नाही कुठे। दरम्यान पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा आणि यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आजपासून शहरामध्ये 1 दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते। या संदर्भातील वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं। तर या वेळापत्रकानुसार पाण्याच्या टाकीतून होणाऱ्या ठिकाणांचे 2 भाग करण्यात आलेत आणि या भागांना सम आणि विषम तारखेला हा पाणीपुरवठा केला जाणार आहे। महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार नागरिकांना पूर्वीच्या वेळेतच पाणी मिळणार असलं तरी सुद्धा पाणी पुरवठा मात्र 1 दिवसाआड होणार आहे आणि यामध्ये कारवॉश आणि स्विमिंग पूल तसंच बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यास निर्बंध असणार आहेत। तर इकडे नाशिकच्या नांदगाव भागामध्ये असलेल्या नागासाक्या धरणाचे त्याने आता तळ गाठलेला आहे आणि सध्या धरणामध्ये पाण्याचा जेमतेम साठा शिल्लक आहे। एकीकडे धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावरती तर दुसरीकडे पाऊस देखील लांबल्यामुळे धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असलेलं नांदगाव मालेगावसह 56 खेडी पाणी पुरवठा योजनेवरती पाणी टंचाईची टांगती तलवार असल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता आता चांगलीच वाढली आहे। मी आता उभा आहे नांदगाव तालुक्यात असलेल्या नागासाक्या या धरणावर। गेल्या वर्षी पावसाळ्यात हा धरण तुडुंब भरलेला होता, मात्र उष्णतेची आलेली लाट, वाढता तापमान त्याच्यामुळे पाण्याची झिरपण्याची जी आहे ते झपाट्याने पाणी झिरपत आहे। आपण बघू शकतो का जो धरण काही महिन्यापूर्वी तुडुंब भरलेला होता, आता त्या धरणाने तळ गाठलेला आहे। धरणात जेमतेम पाणी उरलेलं आहे, तो देखील मृत साठा आहे, गाळयुक्त आहे। या धरणाची जी क्षमता आहे ती 15,620 घनमीटर इतकी आहे। या धरणातून नांदगाव मालेगाव या शहरासोबतच 56 खेडी पाणी पुरवठा योजना देखील अवलंबून आहे। नांदगाव तालुका आणि चांदवड तालुक्यातील जे 56 खेडी आहे त्यांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। शिवाय या भागातील 2000 हेक्टर शेती जी आहे त्याचा सिंचनाचा जो प्रश्न आहे त्या याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे। मात्र आता धरणाने तळ गाठला, धरणात जेमतेम पाणी उरलेलं आहे, तोही मृत साठा आहे। त्याच्यामुळे जर लवकर पाऊस नाही पडला तर मालेगाव, नांदगाव आणि चांदवडल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे। शिवाय शेतीचा सिंचनाचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, नागासाक्या धरण, नांदगाव।